महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 1 आणि 2 यामध्ये महत्त्वाचे प्रश्नांच्या उत्तरांचा आपण आढावा घेत आहेत. प्रश्न बघा, विषय बघा कोणता आहे? सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये महाराष्ट्राचा भूगोल यामधील महत्त्वाच्या प्रश्न उत्तरांचा आपण आढावा घेत आहोत. तर बघा प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? आपण हा आधी बघितलाय प्रश्न आणि त्याचं उत्तरही तुम्हाला माहिती आहे, नागपूर हे. तर बघा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचे पर्याय 4 दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे नागपूर, पर्याय नंबर 2 आहे पुणे, पर्याय नंबर 3 आहे छत्रपती संभाजी नगर आणि पर्याय नंबर 4 आहे मुंबई. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 नागपूर. पुढचं बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितले आहे? तर त्याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय बघूया आधी आपण. पर्याय नंबर 1 देहू, पर्याय नंबर 2 आळंदी, पर्याय नंबर 3 नेवासे, पर्याय नंबर 4 पंढरपूर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पर्याय नंबर 3 नेवासे या ठिकाणी सांगितली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. प्रश्न पुन्हा बघा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही पर्याय नंबर 3 नेवासे या ठिकाणी सांगितले आहे. प्रश्न पुढचा बघा. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश डॅश नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश डॅश नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे. त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे नर्मदा नदी, पर्याय नंबर 2 आहे तापी नदी, पर्याय नंबर 3 आहे सातपुडा नदी आणि पर्याय नंबर 4 आहे चिरोळ नदी. महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न बघा पुन्हा एकदा. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश डॅश नैसर्गिक सीमेने व्याप्त केली आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 नर्मदा नदी. महाराष्ट्राची वायव्य सीमा नर्मदा नदी या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे. प्रश्न पुढचा बघा. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आश्रमाचे नाव काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. प्रश्न काय आहे बघा. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाचे नाव काय आहे? त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे आनंदवन, पर्याय नंबर 2 आहे तपोवन, पर्याय नंबर 3 आहे सारथी आणि पर्याय नंबर 4 आहे चैतन्यवन. प्रश्न बघा पुन्हा एकदा. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 तपोवन. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाचे नाव काय आहे? तपोवन. प्रश्न पुढचा बघा. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे डॅश डॅश एवढी आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची डॅश डॅश एवढी आहे. त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे 600, पर्याय नंबर 2 आहे 900 मीटर, पर्याय नंबर 3 आहे 300 मीटर आणि पर्याय नंबर 4 आहे 1200 मीटर. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे डॅश डॅश एवढी आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 900 मीटर. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? 900 मीटर एवढी आहे. प्रश्न पुढचा बघा. फ्रेंड्स, जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न पुढचा बघा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत? तर त्यासाठी पर्याय 4 दिले आहे. पर्याय नंबर 1 आहे नाशिक, पर्याय नंबर 2 आहे पुणे, पर्याय नंबर 3 आहे अमरावती आणि पर्याय नंबर 4 आहे नागपूर. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 नागपूर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. महाराष्ट्रात खालीलपैकी नागपूर या विभागात सर्वाधिक वने आहेत. प्रश्न पुढचा बघा. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे 1990 साली, पर्याय नंबर 2 आहे 1947 साली, पर्याय नंबर 3 आहे 1950 साली आणि पर्याय नंबर 4 आहे 1972 साली. प्रश्न बघा. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 1972 साली मान्यता देण्यात आली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून 1972 साली मान्यता देण्यात आली. प्रश्न पुढचा बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे फ्रेंड्स.
प्रश्न बघा पुन्हा एकदा, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे वैतरणा, पर्याय नंबर 2 आहे उल्हास नदी, पर्याय नंबर 3 आहे तापी नदी, पर्याय नंबर 4 आहे प्राणहिता नदी. प्रश्न बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स, आणि या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 तापी नदी. बघा फ्रेंड्स, प्रश्न पुन्हा एकदा बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तापी नदी आहे. प्रश्न